ब्रेकनंतर महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गाव करील ते राव काय करील ही म्हण आहे. ही म्हण काठेवाडीच्या ग्रामस्थांनी खरी करून दाखवले. केवळ लोकसहभाग आणि समूह शक्तीच्या जोरावर या गावानं कायापालट घडवून आणलाय आणि याला साथ मिळाली ती आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराची. नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातलं काठेवाडी गाव जेमतेम 700 लोकवस्तीच्या या गावाचा आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून कायापालट झालाय. गावाच्या विकासासाठी सरकारी कुबड्यांची नव्हे तर श्रमशक्तीची गरज आहे हेच या गावकऱ्यांनी दाखवून दिलंय. छोट्याशा गावातलं हे दुकान पाहिल्यानंतर इथल्या नियोजनबद्धतेची कल्पना येईल. गेली 1.5 वर्ष हे दुकान दुकानदाराशिवाय व्यवस्थित सुरू आहे. लोक येतात, वस्तू खरेदी करतात आणि दानपेटीत वस्तूंची किंमत टाकून जातात. संपूर्ण गावाच्या मालकीच्या या दुकानात येणारा नफाही गावासाठीच वापरला जातो. शनी शिंगणापूरला सगळ्यांनी ऐकलंय. शनी शिंगणापूरच्या घरांना दारच नाही, पण दार असेल तरीही सगळ्या मोकळ्या ठेवलेल्या वस्तू प्रामाणिकपणे ठेवून त्याचं मूल्य परत करण्याची ही शिकवण खरोखरच अनोखी आहे. गावात प्रत्येक घरात एक शौचालय आहे आणि ते वापरात आहे. सांडपाणी वाहून नेणारी गटारही कुठेही तुंबलेली नाहीयेत आणि रस्तेही अगदी लख्ख. कुठल्याही सरकारी योजनेशिवाय निव्वळ बचत गट आणि श्रमदानातून हे सगळं घडलंय. पाण्याची वगैरे व्यवस्था चांगली झाली आहे आणि स्वच्छतेचे पण चांगलं महत्त्व मिळालं आम्हाला. आणि झाडं लावणं, वृक्षारोपण करणं, नाल्या वगैरे साफ करणं आणि त्यातल्या त्यात उद्या जे नियोजन आपण घेतो ते सर्व एक ठिकाणी येऊन सगळ्याच्या मनाने सहमत येऊन उद्याच्या कामाला सुरुवात करतो. आपलं गाव पण शाबूत ठेवत या गावानं विकासाची वाट हाताळली आहे. गावात वाचनालय चालतं. पिण्याच्या पाण्याची सोय गावकऱ्यांनी स्वनिधीतून केली आहे. निर्मल ग्राम आणि तंटामुक्तीच्या बक्षिसाची रक्कम वापरून पाणी गावापर्यंत पोहोचवलंय. यामुळे महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबली आहे. निर्मल ग्राम पुरस्काराचे जे 50,000 रुपये आम्हाला मिळालेले होते त्या 50,000चे एक शास्त्रोक्त पद्धतीने नियोजन करून की ते पाण्याची योजना आम्ही परिपूर्ण केलेले आहोत आणि गावची तहान आम्ही भागविलेली आहोत. एवढ्या मोठ्या दुष्काळात सुद्धा आम्हाला पाण्याची टंचाई पडलेली नाही. श्री श्री रविशंकर यांची जीवन जगण्याची कला या गावकऱ्यांनी चांगलीच आत्मसात केली आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारानं पैसे दिले नाहीत, पण पैसा कसा उपलब्ध करावा आणि कसा वापरावा याचं भान दिलं. म्हणजे अनेकतामध्ये जे सगळे लोक विभागले गेले त्यांना एकत्र राहून सगळ्या गोष्टी एकत्रपणे करणे जे की ह्या गावामध्ये अत्यंत प्रभावीपणे राबवल्या जातं. गावकरी ते राव काय करी अशी म्हण पूर्वीपासून आहे. गाव एकत्र आला की गावची ताकद खूप मोठी होऊन जाते आणि हीच ताकद या काठेवाडीनं दाखवून दिली आहे. श्री श्री रविशंकर यांच्या परिवारानं आर्ट ऑफ लिव्हिंगनं यांची स्टँडर्ड लिव्हिंग बदलून टाकली आहे. गाव स्वच्छ झालाय, पण गावातल्या माणसांची मनं सुद्धा स्वच्छ झाली. हेच या काठेवाडीचं वेगळेपण आहे. कॅमेरामन प्रमोदसह सुशील कुलकर्णी, स्टार माझा, काठेवाडी. महाराष्ट्र देशामध्ये इथेच थांबूयात. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर खेळ माझा पाहत राहा स्टार माझा.